गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आजची सकाळ म्हणजे बघा धुक्याने पूर्णपणे जशी काही चादर पसरलेली आहे, फुलांनी मखमलींनी भरलेली ही धुक्याची चादर पाहून मन किती प्रसन्न होऊन निघालं आहे। एकदम तेजोमयी वातावरणामध्ये आजची ही सकाळ झालेली आहे आणि या सकाळीमध्ये बघा समर्थ सांगतात, प्रेम सुख देई प्रेम सुख देही। हे माणसा प्रेम करायला शिक, या प्रेमामध्ये सर्व काही आहे। पण हा मानव प्रेम करतो का? प्रेम स्वतःसुद्धा करत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा करून देत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच बघा आजच्या या कलियुगामध्ये हा मानव कुणावर प्रेम करतो? तर प्रेम त्याने भगवंताशी करावं, आपल्या आईवडिलांशी करावं, आपल्या बहिणीशी करावं, आपल्या भावाशी करावं। तर प्रेम मनुष्य फक्त त्याच्या फायद्यासाठी करत असतो। जिथे त्याला फायदा दिसत नाही तिथे तो कधीच प्रेम करत नाही। म्हणजे जिथे फायदा असेल ना तिथेच प्रेम करतो। मग तो विचार करतो की भगवंताशी प्रेम करून मला फायदा काय? बघा पुढे समर्थ सांगतात, हे मानवा तुझे हे या कलियुगातलं जे प्रेम करशील ना ते प्रेम तुझ्यासाठी क्षणिक असेल। तू जेव्हा प्रेम करशील त्याच वेळी त्याचा तुला अनुभव प्रेम घेता येईल। पण तू जर परमेश्वराशी जर प्रेम केलं ना, त्याच्याशी एकचित्त होऊन त्याच्या नामामध्ये दंग होऊन गेला ना, तर तुला आयुष्यभराची साथ मिळेल, आयुष्यभर तुझे पुण्य मिळतील। पण असा मनुष्य करतो का? बघा विचार करा, ज्याप्रमाणे जिजामातेनं शिवरायांवर केलेलं प्रेम, छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेलं प्रेम, शिवाजी राजांनी जिजामातेशी केलेलं प्रेम कसं होतं प्रेम? बघा जे संस्कार जिजामातेनं जे संस्कार केले त्या संस्काराचे फळित म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली आणि आज आपण हे आनंदाचे क्षण भोगत आहोत ना, ते उपकार जिजामातेचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं आहेत। म्हणून इतिहास सांगतो की आपण जे काही कार्य करणार आहोत, जे काही आपल्या मनामध्ये संकल्प निर्माण केलेले आहेत, जी योजना निर्माण केलेली आहे ती सक्सेस होण्याच्या अगोदर कोणाला सांगू नये। म्हणजेच काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगतो या मानवाला की हे मानवा तू असं काही कार्य कर ना, असं काही संकल्प कर, तो संकल्प पूर्ण झाल्याशिवाय तुझी योजना तुझ्याशिवाय इतरांना कुणाला कळवू देऊ नकोस। ती योजना जेव्हा सिद्ध होईल ना तेव्हा या स्वराज्याची निर्मिती होईल। आणि ही स्वराज्याची जेव्हा निर्मिती होईल ना, हा स्वराज्य म्हणजे कोण? हा आत्मा। या आत्म्याला बघा स्वराज्य म्हटलेलं आहे। आणि हे स्वराज्य जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा तुमच्या आमच्या आत्म्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जागृत होतील। आणि जेव्हा महाराज जागृत होतील ना तेव्हा बघा या खऱ्या आनंदाची विभूती आपल्याला कळणार आहे। बघा परमेश्वर आहे कुठे?
परमेश्वर हेच आहेत परमेश्वर. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं सर्व जाती धर्माला एक केलं. आणि आताच्या या कलियुगामध्ये परमेश्वर म्हणजे आहेत तरी कुठे? बघा, प्रत्येक युगामध्ये परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रत्येक माणसाला भेटत असतात. आणि प्रत्येक माणसाला बघा एक ना एक दिवस परमेश्वर तुमच्या जवळ येत असतो. पण परमेश्वराला आपल्या जवळ घ्यायचं की लांब सोडायचं हे आपल्या हातात असतं. म्हणून आपण ज्या भक्तीमध्ये आहोत, आपण ज्या सद्गुण विचारामध्ये आहोत, हे आपलं भाग्य आहे. हे आपण इथे थांबलो आहोत. नाहीतर या कलियुगामध्ये बघा किती अवडंबर चालू आहे. देवाच्या नावावर किती माणसांना लुटलं जातंय. म्हणून बघा समर्थ पुढे सांगतात, हे मानवा कधीही लक्षात ठेव, केवड्याचं झाड असतं ना, बघा केवड्याला फळं येत नाहीत, पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहून टाकतो. बघा असा सुगंध असावा. जरी त्याला फळं आली नाहीत ना तरी चालतील, पण त्यांचा सुगंध पूर्ण जगाला मोहून टाकावा. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं तो कार्य, बघा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवला ना की अशी मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. बघा 10 हत्तींचं बळ निर्माण होतं. असं वाटतं की चला आता युद्धाला लढूया. पण ते काही आपल्या मनामध्ये ते कधी निर्माण होतं? काही क्षणापुरतंच निर्माण होतं. आणि अशी ऊर्जा आपल्या मनामध्ये सेकंदामध्ये निर्माण झाली तर बघा शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय या मानवामध्ये राहणार नाहीत. म्हणून बघा या आजच्या काळामध्ये, या युगामध्ये कुणी म्हणतं देव नाही, कुणी म्हणतं बघा प्रत्येक मानव स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागत आहे. मानवाला असं वाटत आहे का माझ्यासारखा मीच या सर्व सृष्टीचा मालक मीच आहे. आणि हे मानवा कुठेतरी तू चुकत आहेस. जेव्हा नियती बदलते ना तेव्हा बघा, जेव्हा नियती बदलते तेव्हा पावसाळा असून सुद्धा पाऊस पडत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, तो मोडायचा प्रयत्न करू नका. भर पावसाळ्यामध्ये ऊन, कडक ऊन पडतं. म्हणून समर्थ सांगतात, हे मनुष्य, हे मानवा, आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूकच असतात. पण फरक मात्र एवढाच आहे की आरशात सगळेच दिसतात आणि हृदयात मात्र फक्त आपलेच दिसतात. बघा तुम्ही ठरवा की आपल्या हृदयामध्ये बघायचं की आरशामध्ये बघायचं. जर हृदयामध्ये बघायचं असेल तर आपण हृदयामध्ये कुणाला ठेवलं पाहिजे? बघा जिथे अहंकार रूपी राक्षस वसलेला असेल तर तुम्हाला तिथे परमेश्वर दिसेल का? तर बघा आपल्या हृदयामध्ये अशा व्यक्तीला ठेवा, अशा ऊर्जेला ठेवा की आपलं मन प्रसन्न होईल, आपलं मन चित्त थाऱ्यावर राहील. पण आपल्या हृदयामध्ये अहंकार रूपी राक्षस असेल तर आपलं कार्य व्यवस्थित होईल का? पार पाडेल का? तर नाही. म्हणून या हृदयामध्ये परमेश्वराला ठेवण्यासाठी आपण या भक्ती मार्गामध्ये आलो पाहिजे. रोज उपासना केली पाहिजे, रोज श्रवण केलं पाहिजे, तरच या आत्म्यामध्ये परमेश्वर निर्माण होईल, सद्गुरू निर्माण होतील. आणि सद्गुरू जेव्हा या आत्म्यामध्ये बसतील ना, ऑलरेडी या आत्म्यामध्ये सद्गुरू आहेतच, पण या मानवाने क्रूर कर्म करून करून सद्गुरूंना इथून बाहेर टाकलं आहे आणि त्या जागी अहंकार रूपी रावणाला बसवलेला आहे. म्हणून या अहंकार रूपी रावण जर बाहेर काढायचा असेल ना तर
चांगल्या सद्गुण विचारांची ठेवण आपल्या आत्म्यामध्ये मनामध्ये निर्माण करायला लागेल. तेव्हाच तिथे सद्गुरू बसतील, माझा परमेश्वर बसेल. तसा तो बसणं शक्य नाही. म्हणून समर्थ सांगतात की या जीवनामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सर्व प्रकृतीचं मूळ आहे अहंकार. ज्या दिवशी तुमचा अहंकार मनातून नष्ट होईल ना, त्या दिवशी खऱ्या सुखाची आहुती तुम्हाला कळणार आहे. जरी तुमच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तरी ते सुखच तुम्हाला वाटेल. एवढी ताकद असते खरं वागण्यात, खरं बोलण्यामध्ये. नाहीतर बघा, पुढे समर्थ सांगतात, एकदा एक साधू अनेकदा आपल्या शिष्यांना शिकवत असत. एके दिवशी सकाळी अनेक शिष्य त्याचे प्रवचन ऐकण्यासाठी बसले होते. आणि मग बघा, साधू वेळेवर आश्रमामध्ये पोचले. पण आज त्यांना पाहून शिष्य आश्चर्यचकित झाले. कारण आज पहिल्यांदाच त्यांनी हातामध्ये काहीतरी आणलं होतं. जवळ आल्यावर त्यांच्या हातात दोरी असल्याने एका शिष्याने पाहिलं. बघा, साधूंनी आसनावर बसले आणि कोणालाही काही न बोलता दोरीला एक गाठ बांधू लागले. बघा, पुढे साधू काय बोलणार असा प्रश्न तिथे उपस्थित सर्व शिष्यांना पडला होता. तेव्हा साधूंनी सर्वांना एक प्रश्न विचारला. या दोरीला मी 3 गाठी बांधल्या आहेत. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तीच दोरी आहे की जी गाठ बांधण्यापूर्वी होती ती आहे. बघा, उत्तर देताना एक शिष्य म्हणाला, गुरुजी, उत्तर देणे जरा अवघड आहे. हे खरं असलं तर आपण याकडे कसं बघतो यावर अवलंबून आहे. एका दृष्टिकोनातून दोर एकच आहे, त्यात कोणताही बदल नाही. जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघितले तर आता त्यात 3 गाठी आहेत ज्या पूर्वी नव्हत्या. त्यामुळं त्याला बदल म्हणता येईल. पण ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे की बाहेरून ती बदललेली दिसत असली तरी आतून ती पूर्वीसारखीच आहे. त्याचे मूळ स्वरूप अपरिवर्तित आहे. बघा, तेव्हा साधू म्हणाले, खरं आहे, आता मी या गाठी सोडतो असे बोलून बघा साधू दोरीची दोन्ही टोके एकमेकांपासून दूर खेचू लागले. त्यांनी विचारलं, तुम्हाला वाटतं की मी या गाठी अशाच खेचून सोडू शकेल? तर नाही, असं केल्याने गाठ आणखी घट्ट होतील आणि त्यांना सोडणं अधिक कठीण होऊन जाईल. एका शिष्यानं पटकन उत्तर दिलं. तेव्हा साधू म्हणाले, ठीक आहे, आता एक शेवटचा प्रश्न मला सांगा, या गाठी उघडण्यासाठी काय करावं लागेल? बघा, तेव्हा एक शिष्य उभा राहिला आणि म्हणाला, त्यासाठी आपल्याला या गाठी बारकाईनं पाहाव्या लागतील, जेणेकरून त्या कशा बांधल्या गेल्या आहेत हे कळू शकेल आणि मग आपल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकू. मला तेच ऐकायचं होतं. मूळ प्रश्न हा आहे की आपण ज्या समस्येत अडकलो आहोत त्या मागचं खरं कारण काय आहे. बघा, त्याचं कारण जाणून घेतल्याशिवाय त्याचे निराकरण करणं अशक्य आहे. मी पाहतो की बहुतेक लोकांना कारण न कळता सोडवायचं असतं. मला कोणी विचारत नाही की मला राग का येतो. लोक विचारतात, मी माझा राग कसा संपू. माझ्यात अहंकाराचे बीज कुठून आले हे कोणी विचारत नाही. लोक विचारतात, मी अहंकार कसा संपू. बघा प्रिय सज्जनांनो, ज्याप्रमाणे दोरीची मूळ प्रकृती गाठ बांधल्याने बदलत नाही, त्याप्रमाणे एखाद्या विकृतीमुळे
माणसाच्या आतील चांगुलपणाची बीजे नष्ट होत नाही. ज्याप्रमाणे आपण दोरीच्या गाठी सोडवू शकतो त्याप्रमाणे आपण माणसाचे प्रश्नसुद्धा सोडवू शकतो. समजून घ्या की जीवन असेल तर समस्या असतीलच, आणि समस्या असतील तर त्यावर उपाय नक्कीच असतील. कोणत्याही समस्येचे कारण आपल्याला चांगलं माहीत असणं आवश्यक आहे. उपाय आपोआप सापडतो. बघा, इतके बोलून त्या साधूने आपले मनोगत पूर्ण केलं. बघा, यामध्ये आपण काय शिकायचं, तात्पर्य काय? बघा, कोणतीही समस्या असू द्या की कोणतंही संकट असू द्या, त्या संकटापर्यंत, त्या समस्यापर्यंत मूळ पोचणं, पायापर्यंत पोचणं गरजेचं आहे. आपला मार्ग जर चांगला असेल ना, आपला मार्ग जर परोपकारी सद्गुण विचारांचा असेल ना, तर तिथे तुम्हाला यश नक्कीच भेटेल. या जगामध्ये असं अशक्य असं काही नाही. तुम्ही मनामध्ये बघा, तुम्ही मनामध्ये एक घर निर्माण करा. त्या घरामध्ये सद्गुण विचार जर तुम्ही पेरले ना, तर तुमचं मन एक चित्त होईल. आणि जेव्हा मन एक चित्त होतं ना, तेव्हा खऱ्या सुखाची आणि खऱ्या समृद्धीचा मार्ग या माणसाला सापडतो. पण मन एक चित्त करण्यासाठी काय करावं लागेल? तर मन आपलं एक चित्त व्हायचं असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर आपल्याला भक्ती करावी लागेल. भगवंतावर विश्वास ठेवायला लागेल, श्रद्धा ठेवायला लागेल. बघा, उपासना करायला लागेल. रोज बघा असे सद्गुण विचार ऐकायला लागतील, तरच हे मन एक ठिकाणी राहील, एक चित्त राहील. आणि तेव्हा आपल्या समृद्धीची खरी ओळख निर्माण होईल. समर्थ पुढे या कलियुगातल्या मानवाला सांगत आहेत की हे मानवा, तुझ्यामध्ये संवादच राहिला नाही. माणसाला संवादाची खूप गरज असते. जेव्हा माणसाच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या मध्ये बघा, मानवामध्ये जेव्हा संवाद निर्माण होतो ना, तेव्हा खूप दुःख कमी होण्यामध्ये वेळ लागत नाही. म्हणून बघा, पुढे समर्थ सांगतात की जेव्हा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली जाते, तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही तर काय होईल? तर बघा, कुकरचा स्फोट होऊन जाईल. समजा एखादा डबक्यात पाणी साठलं आहे, आत येणारा झरा नाही, बाहेर जाणारा मार्ग नाही, तर काय होईल बरं? तर आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल, वास मारू लागेल, वास येऊ लागेल, दुर्गंधी येऊ लागेल. म्हणजेच काय? म्हणजेच तसंच मनाचंही असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही ना, तर भावनांना वाट मिळाली नाही ना, की मनात विकृती निर्माण होते. आणि यासाठी गरज कसली असते? तर ती फक्त संवादाची. अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराच्या मूलभूत गरजा असतात, तर संवाद ही मनाची मूलभूत गरज असते. बघा, समर्थ सांगतात की संवादाचा अभाव हे माणसामध्ये दुरावा निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. एकाच घरात राहणारे भाऊ बहीण, नवरा बायको, वडील मुलगा यांच्यात संवाद नसतो. आपली सुख दुःख, भावना, विचार यांची देवाणघेवाण करायला वाव नसतो. बघा, काय गंमत आहे. संवादाच्या खिडक्या बंद करून माणसं सहजीवन जगत असतात. मग काय होतं? मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळ विक्राळ रूप धारण करतो. आणि संवाद संपला ना की तो उरतो तो फक्त वाद. संवाद म्हणजे नुसतं बोलणं नाही.
संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण, दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची. माणसाला जशी गरज असते ना, तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणं ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीनं आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो, आपल्या सृजनशीलतेला नवे पैलू पडतात. बघा, आपल्या ज्ञानात भर पडते. म्हणून बघा, आपण ज्या भक्ती मार्गामध्ये आहोत ना, बघा आपण हप्त्यामध्ये श्रवण करतो, एक आठवड्यामधून श्रवण 2-2.5 तास श्रवण करतो, पण त्यामध्ये आपल्याला ज्ञान भेटतं की नाही? आपलं कुठे काय चुकतं, बरोबर आहे की नाही, या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या कानी ऐकू येतात. आपण ते श्रवण करतो आणि मग घरी गेल्यानंतर त्याच्यावर आपण विचार करायला लागतो. म्हणजे बघा, माणसातला संवाद किती महत्त्वाचा आहे. जणू काही सद्गुरू आपल्याशी बोलत आहेत, आपल्या समोर बसले आहेत आणि आपण ते श्रवण करतो आहे. बघा, असं आहे समर्थांचं आणि आपलं नातं. बघा, म्हणजे संवाद किती महत्त्वाचा आहे. बघा, पुढे आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहतं, म्हणून संवाद किती महत्त्वाचा आहे. बघा, थोडक्यात काय तर संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी संवादाची खूप गरज आहे. नाहीतर बघा, आत्ताच निधन पावलेले लोकप्रिय अभिनेते बघा रवींद्रजी महाजन, बघा तुम्हाला सर्वांना माहीत असतील. बघा, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले हे अभिनेते आत्ताचे आयुष्य एकाकी जगत होते. बघा, ते एक फ्लॅट भाड्याने घेऊन एकटेच राहत होते. त्यांचे निधन होऊन 3 दिवस झाले, तरी त्यांच्या शेजाऱ्यांना कळले नाही. त्यांच्या मुलाला, पत्नीला, नातेवाईकांना, मित्रमंडळींना कोणालाच त्यांची माहिती समजली नाही. म्हणजेच काय? म्हणजेच त्यांचा संवाद कोणाशीच नव्हता, असंच यातून निष्पन्न होतं. आज माणसं फारच सेल्फिश झाली आहेत. मी आणि माझं कुटुंब एवढंच काहींना दिसतं. शेजारी, आजूबाजूचा समाज, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं. पद, प्रतिष्ठा, पावर, पैसा यांच्यातच गुंतलेले असतात. आज पैशाने सर्व काही खरेदी करू शकतो, पण मला कोणाची गरज नाही अशीच त्यांची भावना असते. मी, माझी पत्नी आणि 1 किंवा 2 मुलं एवढंच काय तो त्याचा परिवार, पण आज त्यांच्याशीही त्यांचा संवाद होताना दिसत नाही. म्हणून तो कारण काय सांगतो की मला माझ्या आयुष्यामध्ये वेळच नाही. पण वेळ तुला आहे कशासाठी? तर पैसा कमवण्यासाठी. पैसा कमवायचा आहे म्हणून त्याला वेळ नाही. आणि मग शेवटचा क्षण येतो तेव्हा त्याला वेळच वेळ असतो. मग तो वेळ तो कुठे व्यतीत करतो? तर तो यमदूताकडे वेळ व्यतीत करतो. जेव्हा त्याच्याकडे वेळ भरपूर होता तेव्हा पैसा कमवणं त्याला दिसलं. पैसा कमवणं हे कारण त्याने समोरच्याशी सांगितलं की मला पैसा कमवायचा आहे. जेव्हा वेळ निघून गेली तेव्हा त्याला संवादाची आठवण आली की माझं पूर्ण आयुष्य गेलं, पण मी कोणाशी संवाद साधला नाही आणि आता माझ्याकडे आयुष्यच नाही. तर आता संवाद साधून काय करशील? म्हणून आज ही वेळ गेलेली नाही. आज ही दिवस तुझा आहे. तुझ्या आजूबाजूची तुझी मित्रमंडळी, नातेवाईक, तुझी पत्नी, मुलं यांना सर्वांना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. हा समाज बघा, आपला मृत्यू कधी होईल सांगता येत नाही, पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत भगवंताची गोडी आपल्याला लागू द्या. जेव्हा आपल्या मुखामध्ये, आपल्या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरण निर्माण होईल ना, आपण करायला लागू ना, तेव्हा बघा आपल्याला आपल्या समाजामध्ये कशी इज्जत निर्माण होते. आपलं वजन वाढू लागतं.
पैशाने तर भरपूर लोकांचं वजन वाढतं, पण सद्गुण विचारांनी वजन वाढणारी माणसं लाखामध्ये एकच किंवा दोनच असतात. म्हणून त्या लाखामधून आपण 1-2 व्हायचं की पैशाच्या वजनाने वाढायचं, हे प्रत्येकानं स्वतःच्या मनाला विचारावं. बघा, समर्थ सांगतात, पूर्वीचा एक काळ होता तेव्हा आपली बहीण बघा खूप दूरवर तिला दिलेलं असायचं. बघा, तिचा सासर खूप दूर असायचा, तरीसुद्धा आईबाप भाऊ तिच्याकडे जायचा, वस्तीला राहायचा, एक वस्ती करून यायचा. आणि बघा तेव्हा प्रेम कसं होतं, इकडनं भरपूर साहित्य नेलं जायचं, तिला हवं ते तिला दिलं जायचं. पण आता बघा, बहिणीचं आणि भावाचं नातंच वेगळं झालेलं आहे. या मोबाईलद्वारे जरी आपण एकमेकांशी फोनवर बोलत असू, पण या मोबाईलच्या इंटरनेटद्वारे कुणाच्या मनात कसलं दुःख आहे हे समजणं कठीण झालं आहे. कारण माणूस एकमेकांच्या समोरच येत नाही. या मोबाईलद्वारे माणूस एकमेकांना मेसेज पाठवला की आपलं कार्य झालं असं समजतो, पण त्याच्या भावनांचं काय? बघा, दुःख माणसाला समजत नाही. या दुःखांमुळं खरंच ह्या मानव एकमेकांचा संवाद हरवून बसला आहे. आणि हा संवाद जर हरवून बसला ना, अजूनही वेळ गेलेली नाही. कारण या जगामध्ये जेवढी भक्ती गरजेची आहे, जेवढी देव परमेश्वर गरजेचं आहे ना, तेवढीच या माणसामध्ये माणुसकीसुद्धा गरजेची आहे. आणि ही माणुसकी कधी जपली जाईल? तेव्हा आपला इतरांशी संवाद होईल. बघा, कुठेतरी आपण कमीपणा घ्यायला लागू. बघा, जेव्हा महापूर येतो तेव्हा लवाले असतात ते बघा पूर्ण जमिनीपासून कधीच वाहून जात नाही, पण मोठमोठी झाडे मात्र वाहून जातात. पण ते लवाले का वाहून जात नाहीत? कारण जेव्हा महापूर येतो तेव्हा ते जमिनीशी मिळून जातात. म्हणजे काय? म्हणजेच त्यांच्यामध्ये अहंकार नसतो. जसा महापूर येतो तसे ते वागतात. पण आपल्यामध्ये मीपणा कधी जाईल बरं? हा अहंकार कधी जाईल बरं? जेव्हा सद्गुणरूपी परमेश्वर आपल्या मनामध्ये निर्माण होईल. बघा, रोज 2 वेळची उपासना आपल्या हातून घडेल, आपल्या वैखरीतून घडेल, तेव्हा खरा श्रीराम आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आणि खऱ्या प्रेमाचा आनंद या जगाला, आपल्याला, या मनाला मिळणार आहे. बघा, म्हणून सांगितलेलं आहे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. म्हणजेच काय? या जगामध्ये प्रेम सर्वत्र पसरलेलं आहे. जिथे पाहाल तिथे प्रेम आहे. आणि जिथे प्रेम आहे ना, तिथे परमेश्वर भगवंत वसलेला आहे. म्हणून जिथे जायाल तिथे प्रेम निर्माण करा. कारण या जगामध्ये काहीही सत्य असो अथवा असत्य असो, पण प्रेम कधी हरवून देत नाही. जिथे प्रेम आहे ना, तिथे सर्व काही चांगलं आहे. म्हणून असं म्हणतात की प्रेमाने जग जिंकता येतं. बघा, म्हणून प्रेम करायला शिका. इतरांवर प्रेम करा, इतरांवर दया करा. तुम्हाला तिथेच सुख शांती मिळून जाईल. समर्थ सांगतात, जिथे प्रेम असेल ना, तिथेच तुम्हाला ईश्वराचं दर्शन होऊन जाईल. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते. निसर्गाकडून फुकट मिळणारा ऑक्सिजनसाठी सुद्धा दवाखान्यात गेल्यावर पैसे मोजावे लागतात. म्हणजेच काय? म्हणजेच हे प्रेम आपल्याला विकत घ्यावं लागतं का? तर बघा, ते फुकटच आहे. ते आपल्या आत्म्यामध्ये निर्माण करा. हे प्रेम जर आपण निर्माण केलं ना, तर बघा तुमच्या जीवनामध्ये कसा आनंद निर्माण होईल. बघा, हा आनंद जेव्हा निर्माण होईल ना,
तेव्हाच तुमच्या अंतरात्म्यामध्ये परमेश्वर जागा होईल, परमेश्वर जागृत होईल आणि तेव्हा खऱ्या तुमच्या मनाला समाधान मिळणार आहे. आणि बघा, प्रत्येक वेळी आपण म्हणत असतो की मी भक्ती करूनसुद्धा समाधान, धन मिळत नाही. पण हे मानवा, तू या गोष्टींमध्ये अडकू नकोस. तुझ्यासाठी जे योग्य आहे ना, तुझ्यासाठी जे सर्वश्रेष्ठ आहे ते तुला नक्कीच मिळणार आहे. पण तू लोभ करू नकोस, अहंकार करू नकोस. म्हणून समर्थ सांगतात, हे मानवा, काही वेळा आपली चूक नसताना सुद्धा शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. म्हणून बघा, अथांग सागर भरलेला असतो, पण बघा त्या लाटेमध्ये आपण गेलो ना की सागर, अथांग सागर आपल्याला आतमध्ये घेऊन जातो. म्हणून त्या सागराचा अंत पाहू नकोस. तुझी योग्य वेळ आली ना, सागर सुद्धा शांत होतो, समुद्र सुद्धा शांत होतो. तू वेळ वाट बघ. म्हणून समर्थ सांगतात, थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु तुझ्या मनाला कधी थकू देऊ नकोस. कारण तुझ्या मनामध्ये साक्षात सद्गुरू बसतात, साक्षात श्रीराम समर्थ आहेत. जर तुझं मन थकलं ना, तर तुझी भक्ती कमी होईल, आचरण कमी होईल, सद्गुण विचार कमी होतील. म्हणून मनाला तुझ्या थकवून देऊ नकोस. त्यामध्येच ईश्वर आहे आणि हीच ईश्वर सेवा आहे. जय जय रघुवीर समर्थ.